नमस्कार शेतकरी मित्रांनो, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमोल काकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी असतं की शून्य मशागतीवर किंवा एकदा बेड तयार केल्यानंतर त्याच्यावर मल्टिपल पिकं घ्या. तसंच आता सुनील मामा खंडागळे यांनी ज्यांचं आपण सक्सेस स्टोरी पाहिली, त्यांनी बघा टोमॅटोची काढणी सुरू असताना याच्यामध्ये आपली काकडी लावली. जवळपास आता 23-24 सप्टेंबरला ही काकडी लावली आणि आता हा टोमॅटो प्लॉट जसं संपत येईल तशी ही काकडी वरती या स्ट्रक्चरवर चढेल आणि हे पीक सुरू होईल. आता त्यांनी जी 23-24 सप्टेंबर लावली ही आकांक्षा नावाची व्हेरायटी लावली. तर कधीही जर आपण असं नियोजन केलं तर आता काकडी लावण्यामागचे फायदे बघा काय. तुम्हाला स्ट्रक्चर तयार करायचं काम नाही राहिलं. मल्चिंग ऑलरेडी आहे, त्याच्यामध्ये ड्रीप आहे. फक्त टोचून दिल्यानंतर झाड तयार व्हावं लागलं. आता तुम्हाला थोडं वाटत असेल की गवत वगैरे झालंय, पण आमच्याकडे सोयाबीन सीझन चालू आहे. सध्या मजुराची उपलब्धता नाही. एकदा मजुरा झालं की हे पूर्ण रान तुम्हाला स्वच्छ दिसेल आणि काकडी वरती गेलेली दिसेल. जेव्हा आणखी 1 महिन्यात काकडी सुरू होईल तेव्हा मी हा प्लॉट तुम्हाला परत दाखवायला येईल. तर असा तुम्ही प्रयोग करू शकता. कारण की आता अंबादास मामाची तुम्ही सक्सेस स्टोरी पाहिली की तिसरं क्रॉप त्यांनी घेतलंय एकाच बेडवर. तसं आपण इथून पुढे कधीही कमी पैशामध्ये शेती करा, आपल्याला शेती परवडेल. आता याला कमी खर्च लागलाय. कमी खर्चात ही काकडी येणार आहे, ना मजूर लावायचं काम पडलं, ना काही घरच्या घरी टोचून दिली गेली असेल काकडी. आणि एकदा सुरू झाल्यानंतर फक्त तोडायचं काम आहे, बाजारात विकायचं काम आहे, थोड्याफार फवारण्या. बाकी किती पैसा वाचला म्हणजे 50% पेक्षा जास्त पैसा वाचला. स्ट्रक्चर करायला पैसा जास्त लागतो. तर असेच प्रयोग तुम्ही करत राहा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि इंस्टा आणि फेसबुकला फॉलो करून ठेवा मंडळी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.